उदगीरमध्ये शैक्षणिक मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू. विविध शैक्षणिक मागण्यांसाठी उदगीर येथे 15 जुलैपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, शाळा महाविद्यालयातील सुविधा, शिक्षकांची उपलब्धता तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. उपोषणकर्ते श्रीप्रकाश केंद्रे यांनी सांगितले की शैक्षणिक क्षेत्रातील अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून त्याबाबत वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अखेर बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. आंदोलनस्थळी विविध सामाजिक कार्यकर्ते, पालक आणि नागरिक भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत आहेत. शासनाने तातडीने दखल घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील प्रत्येक शाळेची किंवा प्रत्येक गावातील शाळेची ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आता शिक्षण क्षेत्रामध्ये एवढी समस्या निर्माण झालेली आहे की आज आपल्याला अन्नत्याग उपोषण करायची वेळ आलेली आहे. तर असंच आपण एका अन्नत्याग कार्यकर्ते म्हणजे उपोषणकर्त्यासोबत आपण भेटण्यास आलेलो आहे. तर साहेब, आपण जनतेला सांगा की आपण इथं अन्नत्याग उपोषणासाठी बसलेला आहात. सर्वप्रथम तुमचं नाव आणि परिचय सांगा. मी केंद्रीय प्रकाश लोणीकर, मुक्काम कोथरूडवाडी, तालुका उदगीर रहिवासी आहे. माझ्या उपोषण कारणच आहे की सर्व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळतं. तुम्ही ते इथं आज उपोषणाला बसलात, या मागणी तुमची मुख्य भूमिका काय या उपोषणाची? माझी मुख्य भूमिका एकच आहे किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांना गरीब असो प्रत्येकाला एक दर्जेचं शिक्षण भेटावं आणि संपूर्ण मोफत असावं. आता तुम्ही जे हे 10 मागण्या शासनासमोर ठेवलेल्या आहेत, तुम्हाला असं कुठल्या ह्याच्यातली मुख्य मागणी अशी वाटते? मागणी मोफत. जर मोफत जर शिक्षण दिलं सरकारनं सर्वांना तर ते बाहेर घेण्याची गरज नाही. बा मोफत शिक्षणामध्ये कोणी डॉक्टर होईल, कोणी पेपर होईल, पण एक मोफत शिक्षक नसल्यानं पैसे नाहीत लोकांना शिकण्यासाठी. ते अर्धवट शिक्षण सोडणं किंवा दुसऱ्या कामाला लागणं पण ते रोजगार घेतात. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की बाबा सरकारी शाळेमध्ये जे आज शिक्षण घेतात तिथं खूप मोठे प्रॉब्लेम असतात, समस्या. पण अशी कोणती समस्या वाटते जी आज प्रत्येक ग्रामीण भागात सरकारी शाळेमध्ये वाटते? शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही का? भौतिक सुविधामध्ये कसं पास तर नाहीत वेळेवर. आले तर सकाळी 6ला आले की 5 वाजता लगेच रिटर्न जाणार. शेती बरोबर जे प्रॉब्लेम आहे. पुन्हा राहण्याची उद्योग नाही, पुन्हा शिक्षण दर्जेदार नाही, पुन्हा इंग्लिश मिडियम ते बाहेर लवकर चालू झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये नाही. त्या कारणास्तव ग्रामीण भागातले लोक आम्हाला सिटीमध्ये यायची वेळ. सिटीमध्ये येणे आम्हाला मजुरी आहे 200 रुपये 300 रुपये त्याच्या आमचं रूम भाडं जाणं, पुन्हा लेखनाला किती घालणार आहे, त्या परिस्थितीतून आम्ही मागायला. आता तुम्ही इथून उपोषणाला बसल्यापासून शासनातर्फे कोणी शासकीय प्रतिनिधी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे आलेले आहेत का? नाही, आता आधी शासनासोबत 3-4 महिने झालं लढी चालू आहे. पहिले मेल वाटप केलो, काही दिवस मुख्यमंत्र्यांना पत्र गेलेलं आहे आपलं. पुन्हा असं एकही जिल्हा सोडला नाही महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक जिल्ह्याला आपलं मेल गेलेलं आहे. तुम्ही निवेदन दिलेलं आहे? हा, निवेदन दिलेलं आहे. हो. अच्छा अच्छा. जर समजा आता या निवेदनावर तुम्हाला आतापर्यंत शासनाचा कुठला प्रतिनिधी चर्चा करण्यासाठी आला नाही, जर का समजा हे तुमच्या मागण्या किंवा चर्चेसाठी कोणी नाही आलं, तुमची काय भूमिका असणार आहे? भूमिका त्यांनी इथं जर आम्हाला न्याय दिली नसली, शेवट आम्ही मंत्र्याला घ्यावा टाकून एक मोठी करणार आहे, आंदोलन करणार आहे आणि डायरेक्ट आझाद मैदानला. आता तुम्ही जर सांगण्याप्रमाणे जर का समजा सरांची भूमिका जर मान्य नाही झाली तरी पुढली भूमिका त्यांनी मांडलेली आहे. त्याच्या सोबत तुम्ही शासनाला आणि महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय सांगू इच्छिता? शासनाला एकच म्हणणं आहे की बाबा एवढा गरीबावर अन्याय न करता आम्हा गरीब लोकांसाठी शिक्षण मोफत करावं. आणि जनतेला एक म्हणणं आहे बाबा तुम्ही सिटीची धाव न घेता आपली गावातली ग्रामीण भागातली मराठी शाळा वाचवण्यासाठी आपली लेकरं आपल्या शाळेमध्ये गावातच घाला. कारण उद्या जर आज जर गावातली शाळा जर उठली तर उद्या आपल्याला सिटीला जाऊन शिकवण्याची अवकाश नाही. बरोबर, जेवढं होईल तेवढं प्रयत्न करून आपल्या गावामध्ये शिकवण्याचा प्रयत्न करा. शाळेवर लक्ष द्या, मराठी शाळा वाचवा. उपोषणकर्ते आमचे माननीय श्री केंद्रे साहेब यांचे उपोषण ही रास आहे ही यांचीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागातील मिडल क्लास वर्ग जे आहेत याची सगळ्यांची ही भूमिका, ती मागणी एकच आहे. तर शासनाला आमच्या देखील वतीनं आम्ही विनंती करतो की मराठी शाळा, जिल्हा परिषद शाळा हे वाचल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांना हे जास्तीत जास्त शाळेच्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी वेळ दिला पाहिजे.
जिल्हा परिषद शाळा जर वाचली तर आज ग्रामीण भागामध्ये जनता टिकून राहणार आहे. नाहीतर ह्याची जी अवस्था आज आहे ती गेल्या 5-10 वर्षापासून ही शिक्षण व्यवस्थेमध्ये खाजगीकरण झाल्याच्या नंतर जी अवस्था होत आलेली आहे की कुठं ना कुठं ब्रेक व्हायला पाहिजे, कुठं ना कुठं ह्याचा समतोल राखला पाहिजे. आज जर बघायला गेल्यानंतर ग्रामीण भागात शिक्षणाचा हे उच्च वर्ग नसल्यामुळे, उच्च गुणवत्ता नसल्यामुळे आज कुठली पिढी शहराकडे, याचं खूप मोठं कारण आहे की शहराकडे वळत आहे. याचा एक मोठं कारण ग्रामीण भागामध्ये आज संख्या कमी व्हायला लागली, शहरीकरण जास्त व्हायला लागलंय. तर सर्वप्रथम शिक्षण मंत्र्यांनी ह्या संदर्भातील सगळ्याच अधिकाऱ्यांनी शिक्षणातल्या हे ग्रामीण भागातल्या शाळेवर लक्ष दिलं पाहिजे. ते मी जनतेकडनं, आंदोलनकर्त्याकडनं, मी सर्वांकडनं म्हणतो. आणि माझ्या लोकप्रगती वार्ता चॅनलला आपण भेट दिल्यामुळं, मुलाखत दिल्यामुळं तिकडे महाराष्ट्राच्या जनतेकडनं खूप खूप आभार. धन्यवाद. चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.